स्टेटस ठेवतो. शिक्षक समन्वय संघाचा कोण म्हणतोय देत नाही, कोण म्हणतोय देत नाही. अर्थमंत्र्याचं करायचं काय, या अर्थमंत्र्याचं करायचं काय, मुख्यमंत्र्याचं करायचं काय, अर्थमंत्र्याचं करायचं काय. राज्यातील हजारो शिक्षक आज मुंबई येथील आझाद मैदानावर त्यांच्या विविध मागण्या घेऊन 8 आणि 9 जुलै हे 2 दिवस शाळा बंदचं त्यांनी आंदोलन पुकारले. नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. कशाबद्दल आहेत, काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत आणि 2 दिवस शाळा तुम्ही बंद पुकारल्यात, काय आहेत मागण्या? नमस्कार सर, मी विनोद जगताप. आजचा हे जे आंदोलन केले सर, आम्ही विना अनुदानित तमाम शिक्षक हे 2009ला आम्ही हे केलेले, आम्हाला कायम शब्द काढून अनुदानित वर केलं होतं. त्यानंतर 2016ला आम्हाला काय केला गेला, पहिला टप्पा दिला गेला. वाढीव टप्प्यासाठी 14 ऑक्टोबर 2024ला GR काढण्यात आला की 20% वाढीव टप्पा देण्यात आला. ज्यांना 20 आहे त्यांना 40, 40 आहे त्यांना 60, आणि याची निधीची तरतूद गेल्या अधिवेशनात आम्हाला दरवेळेस अधिवेशनाची भूल तापा देत घेत आतापर्यंत दिलेले. आजपर्यंत प्रत्येक वेळेस निधीची तरतूद करा म्हणून सांगितलं त्यांना की त्यावेळेस काय व्हायला, बजेटची आर्थिक अडचण असल्यामुळे पुढची तरतूद करता येत नाही असं म्हणून गेल्या वेळेस आम्हाला सांगितलं. पावसाळी अधिवेशनात पहिल्यांदा सांगितलं होतं याच्यामध्ये, ज्यावेळेस केसरकर साहेबांचा सही होतं, केसरकर साहेबांनी पूर्ण प्रचलितनुसार फाईल तयार केली होती, पण त्यावेळेस सुद्धा फक्त वाढीव टप्पा देण्याच्याच दृष्टीने त्यांनी बोलून आम्हाला टप्पा देण्याचं मान्य केलं. ठीक आहे, आम्ही त्याच्यावरही राजी झालो सर. काय काय होणार, शेवटी फुल नाही फुलाची पाकळी देतात हे आहे त्याच्यावर, पण ते सुद्धा निधीची तरतूद करत नाहीत. किती दिवस बसायचं सर? आज 15-15 वर्ष लेकर आम्ही फुकट विना वेतन काम करतोय. आमचे लेकरं बाळ उपाशीत, आम्ही कुणाला सांगायचं सर? तुमचा ज्यावेळेस निधी वाढवायचा आहे, तुमची पेन्शन करायची होती, किती मिनिटात कुठल्या अधिवेशनात झाले सर? किती आंदोलन झाले आमदाराचे? याचे ज्यावेळेस पेन्शन वाढली गेली त्यावेळेस किती गेले? ज्यांना तिथं 300 रुपयाच्या रिचार्जमध्ये महाराष्ट्र महिनाभर फुकट आहे त्यांना तिथं 10,000चं बिल दिलं जातं. तिथं तुमचा पैसा खर्च होत नाही. फक्त शिक्षण आम्ही शिकवलेला पैसा मागतोय, आम्ही कुणाचं फुकट मागतोय का? नाही. आमचा जो आहे, जो टप्पा वाढ आहे त्याच्यातली टप्पा तरी द्या किमान, आम्ही त्यावर राजी आहेत. पण त्यात सुद्धा तुम्ही निधीची तरतूद नाही म्हणतात. लाडक्या बहिणीसाठी किती वेळ झालं सर सांगा तुम्ही? किती मिनिटात तरतूद होते? 5 मिनिटात होते. कशाची तरतूद होते? रस्त्याच्या कामाला तुम्ही 900 कोटी रुपये देताय. मग शिक्षक पोटाला शिकवणाऱ्या शिक्षकाला उपासमार करून जर तुम्हाला राष्ट्रपिढी घडत असते, जो शिक्षक राष्ट्रपिढी घडवतोय, एक राष्ट्रीयत्व नागरिक घडवतोय, त्यांचा जर तुम्ही उपास मारून घेत असता तर कुठल्याच्या तळतळाट घेणार आहेत? किती दिवस असं करणार आहेत? आणि या सगळ्या याच्यामध्ये शिक्षक आमदार असलेले आमचे विक्रम काळे सुद्धा कधी नाहीत. ते त्यांच्या पक्षाचं सरकार म्हणले की ते काहीच नाही. आजपर्यंत 15 वर्षामध्ये ज्या वेळेस हे आले, अजित पवार आले, फक्त एक टप्पा जे की ठाकरे सरकारच्या काळामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे त्यांनी लगेचच त्यांनी तरतूद केली आणि सगळे व्यवस्थित दिली. नाहीतर अर्ध्याला द्यायचं, अर्ध्याला उपाशी ठेवायचं. हे करत करत आज 15 ते 20 वर्ष झालं सर आम्ही उपाशी आहेत. असे काही बांधव आहेत की त्यांनी आता रिटायरमेंट झाला आले, 2-2 वर्षावर त्यांची रिटायरमेंट आहे. त्यांनी काय करायचं सर? त्यांना पेन्शन बी नाही, काहीच नाही. तुम्ही 5 वर्ष राहिलं सरकारमध्ये गेलात की लगेच तुम्हाला पेन्शन नाही, आयुष्यभर तुमच्यासाठी मिळते. आम्हाला काय बरं पेन्शन नाही तर काय? पेन्शनचा नंतरचा राहिला विषय, तर आम्हाला टप्पा तर द्या, पगार तर द्या. पोटाला खायला लागेल का नाही सर? आम्ही काय करणार त्या ह्याच्यामध्ये? सर मला सांगा, राज्य शासनाने तुमच्या या आंदोलनाची दखल आता जर नाही घेतली तर आंदोलनाची पुढची कशी भूमिका असेल? राज्य शासनाने जर आमच्या या आंदोलनाची नाही दखल घेतली तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण शाळा आम्ही बेमुदत बंद करणार आहोत. शाळाच बंद नाही तर आम्ही राष्ट्रपतीला आणि राज्यपालांना इच्छा मरणाची देखील काय करणार आहोत, आम्ही परवानगी मागणार आहोत. कारण आता आम्हाला जगून काही पर्यायच राहिला नाही. कारण आमच्या प्रत्येकाचे रिटायरमेंट आता जवळ आलेली आहे. कुणाचे 5 वर्ष आहेत, कुणाचे 10 वर्ष आहेत. बरं हां, पण इतिहासामध्ये आता सर्वात अगोदर ही नाविलाजाची जी म्हणजे लाजिरवाणीची गोष्ट आहे ती आता बघा, एखादा जर शासन आदेश निघाला आणि 3-3 अधिवेशन जर त्याची तरतूद होत नसेल तर ह्याच्या एवढी लाजिरवाणी गोष्ट नाही. आपला महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र म्हणतो. आपल्या भारतामध्ये सर्वात मोठी बाजारपेठ जर आपण विचार केला तर आपल्या महाराष्ट्राची आहे. तर या महाराष्ट्रामध्ये एखाद्या डिपार्टमेंटला टप्पावाढीसाठी जर तुम्ही निधी देऊ शकत नाही तर तुमच्या एवढ्या राजकारणी एवढी निर्लज्ज गोष्ट नाही. विरोधी की पक्ष देखील ह्याच्यामध्ये जिम्मेदार आहेत. खरं तर त्यांनी देखील काय केलं पाहिजे, शिस्तभंगाची कारवाई सभागृहामध्ये मांडली पाहिजे त्यांनी, की बाबा राज्यपालाची सही होऊन एखादा आदेश पारित होतो. जो राज्यपाल घटनेच्या ह्याच्यामध्ये सर्वात 1 नंबर मान आहे त्याच्या सहीला देखील अधिकार नाही. जो 14 ऑक्टोबर 2024ला शासन आदेश निघाला
ते आदेश फक्त ती भूलथापा देण्यासाठी होता का, निवडणुकीपुरता मर्यादित होता का, हे देखील ह्या विरोधी पक्षाने बाकावर बसणाऱ्या लोकांनी काय केलं पाहिजे, या सरकारला विचारलं पाहिजे. आणि संपूर्ण शिक्षक आमदारांनी सभागृहाचा काय केला पाहिजे, सभागृह बंद पाडलं पाहिजे आणि हक्कभंगाचा त्या ठिकाणी प्रस्ताव सभागृहापुढे मांडला पाहिजे. त्याशिवाय ही सरकार काय होणार नाही, वटणीवर येणार नाही. हे सर्वात मोठी काय आहे, शोकांतिका आहे. म्हणजे कोणतंही सरकार येऊ, त्यांना कोण दिसला नाही, आम्ही विनाअनुदानी शिक्षक दिसला. संस्था चालकाने पैसे घेतले, आम्हाला घेतले, आमचं झालं, आमचा मायबापा, आमचं काहीतरी दुर्भाग्य होतं. आम्ही त्यावेळेस जर काही बिझनेस केला असतो, काहीही केला असतो, तर आम्ही आज लेकरांना चांगलं शिकवलं तरी असतो. आमचं वय संपत आलं, आम्ही आई वडिलांना बी काही देऊ शकत नाही. ह्याच्यामधले जेवढे 50,000 शिक्षक आहेत, आज देखील त्याचे आई वडील, त्याचे भाऊ त्याला पोसत आहेत. रक्षाबंधनला बहिणीकडे गेल्यानंतर, राखी बांधायला गेल्यानंतर बहीण ह्याला 400-500 देते, आपण त्यांना ओवाळणी द्यायचं. म्हणजे एवढी दुर्दशा ह्या शिक्षकाची आहे. आणि सरकारला ह्याचा थोडाही ती मात्र फरक पडत नाही. पण आम्ही ह्या सरकारला निश्चितच त्याचा धडा शिकू. आणि शिक्षक काय करतेत, कारण संपूर्ण जपानमध्ये एका विद्यार्थ्यासाठी ट्रेन चालू होती, त्याचा आम्ही हे सरकारला काय करू, दाखवून देऊ शिक्षक काय असतात. त्याचबरोबर माझ्यासोबत काही महिला शिक्षिका देखील आहेत, काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊया. काय सांगाल, आजचं जे तुमचं हे 2 दिवसीय आंदोलन सुरू आहे? एवढंच सांगेन की शिक्षकांच्या मनाचा किंवा त्यांच्या आयुष्याचा विचार करावा, त्यांच्या मुलाबाळांना किंवा त्यांच्या भविष्यासाठी थोडे बहुत तरी तुम्ही आम्हाला जे डिक्लेअर केलंय निदान तेवढं तरी अनुदान द्यावं. लगातार 2 दिवस शाळा बंद ठेवून तुम्ही हजारो शिक्षकांनी लाखो विद्यार्थ्यांचं 2 दिवसाचं नुकसान केलं, याला जबाबदार कोणाला धरणार आहे? सरकारला जबाबदार धरणार आम्ही, दुसरं कोणालाच नाही. येणाऱ्या काळात नक्कीच हे शासन या राज्यातील हजारो शिक्षकांच्या मागण्याकडे कशा पद्धतीने न्याय देतंय हे बघणं महत्त्वाचं ठरतंय. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.